मटण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे, चवीनुसार हळद टाकायची आणि लगेच आपण आता फोडणी देणार आहे. तापायला ठेवले आपण आता कुकर, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे, कांदा चिरला आहे, कांदाही बारीक कापून घ्यायचा आणि तळायला टाकायचा कांदा. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत कलर तळून घ्यायचा आणि लगेच आपण आता हळद मीठ लावून मटण ठेवलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे कुकरमध्ये. आता चांगलं परतून घ्यायचं. तोपर्यंत आता लसूण आणि आलं ह्याची पेस्ट बनवून घ्यायची, चांगली बारीक अशी करायची. आता आपण ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची, मटणामध्ये परतण्यासाठी टाकले. चांगलं परतून घ्यायचे अजून बी आपल्याला बारीक गॅसवर. मोठा केला तर करपू शकतं, आपण पाणी काही टाकलेलं नाही आहे ना, त्यामुळं चांगलं परतूनच घ्यायचे आपल्याला. आता त्याच्यावरती ताट ठेवू आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं थोडंसं ताटातमध्ये, म्हणजे गरम झालं की आपण ते पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं. पाणी टाकून घेतलं आहे. आता जितकं पाणी लागतं तेवढं टाकून घेतलं आहे शिजण्यासाठी. आता कुकरला 4 शिट्ट्या करून आपल्याला घ्यायच्यात. 4 शिट्ट्या केल्या की शिजतं बरोबर. कुकर लावलेलं आहे आता. तोपर्यंत वाटण काढते. कांदे टाकलेत तळायला, भाजून घ्यायचा चांगला कांदा लालसर होईपर्यंत. चांगला कांदा भाजून घ्यायचा. कांदा झाला की त्याच्यामध्ये डाळ टाकलेली थोडीशी, डाळी चांगली भाजून घ्यायची. त्याच्यानंतर खोबरं भाजायचं चांगलं. असं कलर आलाय खोबऱ्याचा. आता काढून घेते. थोडंसं आलं घेतलंय आणि लसूण पहिलेही आपण टाकलेलं होतं, त्यामुळे आता थोडं टाकलं आणि कोथिंबीर टाकायची लगेच त्याच्यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता ही परतून झालं ना, परतून ते आपण काढून घेऊ. अजून थोडीशी टाकली नाही, कमी वाटली म्हणून. आता लगेच वाटायला घ्यायचं. गार झालं की खोबरं टाकलं आता, बारीक करून घेऊ पहिलं. लगेच कोथिंबीर टाकून पाणी टाकून बारीक करून घेतले. वाटण चांगलं बारीक केले. इकडेही शिजलंय चांगलं. आता 4-5 शिट्ट्यामध्ये चांगलं मऊ शिजलेलं आहे. आता फोडणी देण्यासाठी तेल टाकले पातेल्यामध्ये आणि लगेच तेल तापलं की वाटणही टाकून घ्यायचं. वाटलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता तेल तापल्यामुळं लगेच वाटणही चांगलं परतल्या गेलंय. चांगलं परतूनच घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला आहे, काळं तिखट. जसं तिखट लागते तसं आपण टाकून घ्यायचं. आता मी काळं तिखट होतं घरचं, ती टाकलेलं आहे. परतून घेते चांगलं तेल सुटेपर्यंत. असं तेल सुटले पाहिजे चांगलं, असं परतून घ्यायचं. जवळजवळ मी 10 मिनटं तरी मसाला परतत होते. चांगलं परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं शिजलेलं, म्हणजे मग अजून चांगलं परतलं जातं. मी टाकलं आहे थोडंसं पाणी आता असं. आणि परतूनच घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत. आता चांगलं तेल सुटेल. तेल काय आपण जास्त नव्हतं ओतलं, पण त्याला तेल सुटलेलंच असतं मटणाला. असं चांगलं आपण आता परतून घेतोय आणि पाणी टाकल्यामुळं चांगलं शिजल्याही जातो मसाला असा. बघा आता अजून थोडंसं टाकलंय, मसाला चांगला शिजला जातो मग. आणि आता ओतून घेणार आहे मी भाजी त्याच्यामध्येच. मसाला चांगला शिजला गेला आहे. जितकं पातळ लागतंय तसं आपण टाकून घ्यायचं. आता मी सर्व ओतलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. आपल्याला पातळ घट्ट कसं लागतंय तसं आपण पाणी टाकून घ्यायचं.
मटण मसाला टाकला आहे थोडासा, बाकीचं सगळं घरचंच मसाला टाकलेला होता आपण. आणि आता शिजून द्यायचं 5-10 मिनटं भाजी. कसं वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.